हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ऐका, रात्री प्रवचन झालं आहे ना? कोणी केला हार घातला? कोणी पण घाला. ऐका, अगोदर हळदी कुंकूचं बोट लावायचं असतं, मग हार घालायचं. पोरांना शिकवायचं तुम्ही मोठ्या माणसांनी. हरे कृष्ण 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 हरे हरे. अशी पद्धत असते. पुंडलिकावर हरी विठ्ठल घाला, हार घाला. आता हार घाला. पुंडलिकावर नीट गाठ बांधून घ्या. घाई नका करू. काही नाही जायचं आपल्याला कुठे. शिकवा पोरांना. ह्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत. पुंडलिकावर हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्मसे एकनाथ महाराज की जय. सद्गुरु वामन बाबा महाराज की जय. सद्गुरु सावळाराम बाबा महाराज की जय. गुरुवर्य वासुदेव बाबा महाराज की जय. वैराग्य मूर्ती राजाराम बाबा महाराज की जय. बोलो रे बाई सब संतों के जय. रामकृष्ण. बसा, खुर्चीत बसा. ज्यांना बसायची अडचण असेल त्यांनी खुर्चीत बसा. खाली बसता येत नसेल त्यांनी खुर्चीत बसा, चालेल. जय श्रीराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. समचरण सरोजं सान्द्रनीलाबुधाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदं भोजतेजस्फुरदिकाप्रदेशं, विदेन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. नसे आप परैसा जगी जो महात्मा, विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा. तिथे माघ पौर्णिमा साधुनी वाट धरली निज धामा. नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा. जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. सबिंदू सिंधू शुष्कल तरंग भंग रंजितं, द्विषस्त पापजात जातकारी वारी संयुतं. कृतांत दूत कालभूत भीतिहारी वरमदे, त्वदीयपाद पंकजं नमामि देवी नर्मदे. त्वदीयपाद पंकजं नमामि देवी नर्मदे. नमामि देवी नर्मदे, नमामि मातु नर्मदे. नमामि देवी नर्मदे, नमामि मातु नर्मदे. त्वदीयपाद पंकजं नमामि देवी नर्मदे. त्वदीयपाद पंकजं नमामि देवी नर्मदे. नर्मदा मैया की जय, गंगा मैया की जय, जटाशंकरी भगवान की जय. नमः पार्वते पते हर हर महादेव. श्री गणेशाय नमः. श्री भगवान उवाच
देवद्विजगुरुप्राज्ञं पूजनं शौचं आर्जवं ब्रह्मचर्यम् अहिंसा च शारीरं तप उच्यते। श्रीभगवानुवाच देवद्विजगुरुप्राज्ञं पूजनं शौचं आर्जवं ब्रह्मचर्यम् अहिंसा च शारीरं तप उच्यते। सकळ तीर्थाचे धुरे जिये का माता पितरे तया सेविसी किर शरीरे लोण की जे। प्रस्तुत प्रसंगी ज्या कार्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत, एक दुःखद प्रसंग बेलिलकर घराण्यामध्ये लेकरांच्या मुलांच्या जीवनातील आईचं जाणं सर्वात मोठं दुःख, जगातलं सगळ्यात मोठं दुःख। हो, स्वामी तिन्ही कोणा होईना बेकारी, बस एवढं कळलं पाहिजे आपल्याला। ज्या आईच्या जाण्यानं आम्ही कितीही श्रीमंत असलो तरी भिकारपणाचं लांछन आम्हाला लागतं। स्वामी तिन्ही जगाचा आईविनं भिकारी म्हटलं गेलं आहे। आईचं जाणं, आणि अशी आई सोडून गेली। आता आई हा शब्द कोणाच्या बाबतीत उच्चारावा असा मोठा प्रश्न या लेकरांच्या जीवनामध्ये। हां, असं आई कोणालाही म्हणू शकतोय, ते फक्त म्हणण्यापुरतं। पण हृदयातलं कळवळा, हृदयातलं प्रेम जिने 9 महिने पोटात सांभाळले तिलाच असतं, बाकीचं कोणाला नाही। बस जगामध्ये सगळ्या नात्यांपेक्षा श्रेष्ठ नातं हे आईचं नातं। त्या नात्याला कुठेच कोणाशीच तुलना करता येणार नाही। आईच्या जाण्यानं दुःखित झालेला परिवार आणि माझ्याकडे असलेली ही 1 तासाची प्रवचनरूपी सेवा, 4-5 महिन्यानंतर आपल्या दर्शनाचा योग येतो। आम्ही दरवर्षी 3 महिने नर्मदा खंडामध्ये मध्य प्रदेशमध्ये असतो, आणि तिकडनं आल्यानंतर 1-1.5 महिन्याने आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा असा कार्यक्रमाच्या निमित्ताने योग येतो आहे। प्रत्येकाच्या सुखदुःखात आपण गेलो पाहिजे, आपण माणसं आहोत, माणसाला एवढं तरी कळलं पाहिजे, नाही का दादा? या ठिकाणी श्रीमद भगवद्गीता भगवान श्रीकृष्णांच्या मुखारविंदातून निघालेली अमृतमय गंगा आहे। श्रीमद भगवद्गीता सामान्य नाही, सगळी उपनिषद एकत्र करून त्या उपनिषदांना गायीचं रूप दिलं आहे, आणि श्रीमद भगवद्गीता नावाचं अमृततुल्य दूध आपल्याला मिळालं आहे। फक्त ते दूध येण्याकरता, तो पाना फोडण्याकरता अर्जुन नावाच्या वासराची निर्मिती, पण उद्देश जगाचं कल्याण व्हावं। बस अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे। संसार नावाचं ओझं आहे आपल्या डोक्यावर, आणि ते फिटायचं असेल तर श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवत, योगायोगाने अधिक मास सुरू आहे, पुरुषोत्तम मास म्हणतात। ज्या महिन्याला भगवंतांनी स्वतःचं नाव दिलं आहे, आता तो मळमास धोंड्याचा मास नाही म्हणायचं, भगवंताला राग येईल। त्याचं पूर्वीचं नाव ते होतं मळमास, धोंड्याचा मास। भगवंतांनी सांगितलं तुला आता याच्या पुढे कोणी धोंड्या बिंड्या बनायचं नाही, तुला पुरुषोत्तम मास म्हणायचं, कारण ह्या पुरुषोत्तम भगवंतांनी तुझा स्वीकार केला आहे। आणि या महिन्यामध्ये जो भगवान श्रीकृष्णांची पूजा अर्चा करेल, व्रत वैकल्य दान धर्म भजन, त्याला अधिक पुण्य मिळेल। योगायोग पहा बरं, आईंचं जाणं झालं अधिकाच्या अगोदर, परंतु कार्य मात्र अधिक महिन्यामध्ये आलं। आपल्याला अधिक काहीतरी देऊन जातात, अधिकस्य अधिक फलम। मी एक थोडीशी विनंती करतो, तुम्हाला पटलं तर बघा, बसलेल्यांपैकी काही काही गोष्टी आम्हाला सांगाव्या लागतात, कारण सत्य सांगावंच लागेल, नाहीतर ती सवय तशीच राहील ना। तर या बालकाला सांगितलं ना मी, यानं शिकवलं पाहिजे। इथे प्रवचन सुरू असताना हरे राम हरे कृष्ण झाल्यानंतर ज्ञानेश्वरीचं पूजन करायचं, व्यासपीठाचं पूजन असतं। बुवाला किंमत नाही, किंमत अधिष्ठानाला आहे। हळदी कुंकू लावत असताना अगोदर हळद लावली पाहिजे,
मग नंतर कुंकू लावलं पाहिजे, फूल ठेवलं पाहिजे आणि मग अक्षता दिल्या पाहिजेत, अशी प्रथा आहे. मंदिरात जात असताना चपला बूट घालून जायचं असतं, नाही ना. कथा कीर्तनाला बसल्यानंतर चपला बूट घालून बसायचं असतं खुर्चीत. समजणेवाले काही इशारा कापे, काही गोष्टी आम्हाला आजही कळत नाही. आम्ही बसलोय ना, कुठे चालतोय, आमच्या पायाला काय त्रास होणार आहे. वाहन चप्पल हे घातल्यानं फार पाप लागतं आहे कथा श्रवण करत असताना. आता तुमचा तुम्ही बघून घ्यायचं, तुम्हाला आवडत असेल तर घालून द्या. ऐका बरं, काही गोष्टी आम्ही बोललोही पाहिजेत. गोकुळबाबा बरोबर आहेत ना. बोललो पाहिजे काही गोष्टी आम्ही. जेवताना चपला बूट घालूनच जेवायचा. आता काय करणार, बुफे पद्धत आणली ना. फार गोष्टी आम्ही चुकीच्या करायला लागलो, फार गोष्टी. आज आमच्या वाट्याला जे दुःख येतात ना, त्याची अनेक कारणं आहेत. आमची संस्कृती काय, आमची विधिविधानं काय, धर्म काय, नीती काय, शास्त्र काय, फार विसर पडला आहे मला, फार विसर पडला आहे. पूर्वीची मंडळी शिकलेली नव्हती, परंतु श्रावण महिन्यामध्ये अख्खा गाव एका ठिकाणी पोते ऐकायला जायचा. माऊली बरोबर आहे ना का चुकीचं आहे? ग्रामीण भागामध्ये अख्खा गाव पोते ऐकायला जायचा तिथं, आणि मग त्याच्यातून जे काय आत्मसात केलं आहे अख्खा वर्षभर ध्यानात ठेवायचा. ग्रंथन असा सांगले, ग्रंथन तसा सांगले, असा नाही करायचा. म्हणजे श्रद्धावान मंडळी होती, कमी शिकलेली होती, परंतु त्यांचा एक विश्वास होता ग्रंथांवर. आता काय झालं, आम्ही शिकलो जास्त, त्याच्यामुळं ग्रंथांवरचा विश्वासच कमी. काय माहीत कोणी लिहिलं आहे, खरं आहे का खोटं आहे, नाही का. मी बऱ्याच वेळेला आपल्याला दाखला देऊन आलो आहे. आमच्या आजीचं किंवा पणजीचं नाव कुठल्या तरी गावामध्ये सातबारावर असेल तर आम्ही असं म्हणत नाही काय माहीत आमची पणजी तिकडे होती का नाही. कोणीतरी येऊन सांगितलं आणि आमच्या नावावर तरी आम्ही ते मान्य करतो ना. ज्या खापर पंजोबाला आपण बघितलं नाही, आहेत का खापर पंजोबाचे फोटो आपल्या घरात चुकून, मग ते नव्हते का, होते ना. त्यांची नावं लगेच 1950चा दाखला काढायला तिकडं वरती पुण्यापर्यंत. मग ग्रंथ हे तसेच आहेत ना, ज्यांनी अनुभव घेतला आहे त्यांनी लिहिलेत. नंतर त्या प्रिंटिंग खराब झाल्या, त्या पुस्तकं खराब झाली, परत लिखाण झालं. दुसरं काय आहे, अनुभव आले जग अंगा ते या जगा देतसे, असं संतांचं विधान आहे. हो, अनुभव आला आहे. आता आपण का कायमची जिवंत राहणार का? पण आपण एखादं लिखाण करून ठेवलं तर ती पुस्तकं राहतील ना. मग 100-200 वर्षानंतर कोणी असं म्हणा की नव्हताच म्हणून, खोटं होतं म्हणून विश्वास असला पाहिजे. हा मुद्दा लक्षात घ्या. या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करत असताना ही उपनिषद आपल्याला कुठे माहिती आहेत? आपण किती वाचन करणार सांगा ना. बघा, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं, तेवढीच उपपुराणं, धार्मिक ग्रंथ. मग सगळ्या उपनिषदांना भगवंतांनी एकत्र केली, त्याची गाय बनवली, आणि त्या गायीला जे दूध आले ते श्रीमद भगवद्गीता. ऐका बरं. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना. सर्व उपनिषदांची गाय आणि त्या गायीचं दूध काढणारा, दोग्धा म्हणजे दूध काढणारा, दोहन करणारा, तो भगवान श्रीकृष्ण बनला. पार्थो वत्सा सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. पार्थ ह्याला वासरू बनवलं आहे. सुधीर भोक्ता, सुधीर अमृत तुल्य, सुधीर म्हणजे अमृत आहे, आणि दूध गीता नावाचं अमृत मिळालं. मग अशी भगवद्गीता आपल्याला सहज मिळाली ना. आपल्या संतांचे उपकार आहेत माऊली. संतांनी ती आपल्या घरापर्यंत पोचवली. आदरणीय वंदनीय दादाजी अर्थात परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांचं तर फार मोठं योगदान गीता प्रचारामध्ये. फार प्रचार आणि प्रसार. त्याच गीतेचा अर्थ आम्हाला नीट कळत नाही, संस्कृत भाषेतले. मग काय करावं? माझा तळागाळातील हा भोळा बाबडा माणूस काय करेल? तो कुठे शिक्षण घ्यायला गेल? तो तर कामामध्ये व्यापलेला आहे, त्याला वेळ मिळत नाही, संसाराचं ओझं त्याच्या डोक्यावर आहे. मग त्याला सोपं करून सांगितलं तर
हा विचार त्या भगवंताच्या मनामध्ये आला आणि तेच भगवंत पुन्हा ह्या मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण झाले. एक 750 वर्षापूर्वीचा काळ. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. मग त्याच भगवंतानी 700 श्लोकांची गीता, श्रीमद भगवद्गीता 9033 ओव्यांपर्यंत त्याचं निरूपण केलं आणि ते निरूपण आपण आज ऐकतोय. 17वा अध्याय 14वा श्लोक. देवद्विज गुरुप्राज्ञं पूजनं शौचम आर्जवम ब्रह्मचर्यम अहिंसाच शारीरम तप उच्यते. उच्च प्रकारच्या तपाचं आचरण करायचं आहे अर्जुना. एक दिवस मरणार आहेस. हो, हा मृत्यूलोक आहे ना, इथे मरावंच लागेल, मरावंच लागेल. इच्छा असो नाहीतर नसो. त्याला नावच मृत्यूलोक म्हटलं ना, मरणाचं गाव म्हणतात त्याला. मरणाचं गाव. भगवंत सांगतात मी एकदा का नियम बनवला का तो नियम फक्त मी एकटाच तोडू शकतो, दुसऱ्या कोणाला तोडायची आज्ञा नाही. तो पण नेहमी नाही तोडत. तो नियम जो बनला ना, तो कधीतरी असा प्रसंग असेल तरच त्या नियमामध्ये बदल, अन्यथा सारखे बदल होत नाहीत. मग इथे मृत्यूचं गाव म्हटलं आहे आणि मला भक्तांनी सांगितलं या बाबांनो अधर्म वाढला आहे, धर्माची ग्लानी होते, साधू संतांचं रक्षण करण्याची जबाबदारी कोण स्वीकारेल? हो, तेवढं बळ तर असलं पाहिजे ना, ताकद तर असली पाहिजे ना. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. तुम्हीच म्हटले होते ना गीतेमध्ये, ज्या वेळेवर धर्मावर असा अधर्म आरूढ होऊ शकेल, ज्या वेळेला अधर्मच सगळीकडे माजेल, त्यावेळेला धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता मी येईन. बरं, नुसती धर्माची नाही तर ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झाले, अशा साधूंचा छळ होतोय, गायी ब्राह्मणांची कत्तल केली जाते, त्यावेळेला त्यांना वाचवण्याकरता मी येईन. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तुम्ही येणार आहात म्हटले होते आणि मग आता ती वेळ आली. या बरं भगवंता, तुम्ही आलं पाहिजेत. तो म्हणतोय तो काळ वेगळा होता, त्यावेळेला मोजके असुर होते आणि त्यांना मारलं का बरं व्हायचं. पण आता आसुरी वृत्ती वाढली. प्रत्येकाच्या अंतःकरणात ती आसुरी वृत्ती आहे. दिसताना साधू दिसेल पण वृत्ती मात्र ती आसुरीच आहे. पोटासाठी संत झाले कलित बहुत. पोट भरण्याकरता कोण कुठलं ढोंग येईल सांगता येत नाही. मग यांना शस्त्र उगारून काय होणार आहे, मारून काय होणार, रक्तपात करून काय होणार. त्यांच्यासाठी शास्त्र सांगितलं पाहिजे. शास्त्र काय सांगतंय, धर्म काय सांगतोय, नीती काय सांगते. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी धर्मशास्त्र नीती हे सोपं करून सांगितलं आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे श्री ज्ञानेश्वरी, ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी. ज्ञानोबाराय ओवी नंबर 207 सांगतात 8 प्रकारची कर्म भगवंतांनी सांगितलीत. मीच विष्णूच्या अवतारामध्ये असताना कोणती 8 कर्म सांगितलीत? देव द्विज गुरु प्राज्ञपूजनम. देवतांचं भजन आपल्याकडनं झालं पाहिजे, देवपूजा आपल्याकडनं झाली पाहिजे. द्विज ब्राह्मणांची सेवा आपल्याकडनं घडली पाहिजे. गुरु जीवनामध्ये आल्यानंतर गुरु केला पाहिजे. प्राज्ञपूजनम वडीलधाऱ्यांचा मान सन्मान राखला पाहिजे. शौचम आर्जवम शुद्धता, अंतःकरणाची शुद्धता आणि शरीराची शुद्धता. नुसतंच शरीराची शुद्धता, बाहेर चकाचक नाही, अंतःकरण पाहिजे, आतून पाहिजे. आर्जवता, सरळपणा असला पाहिजे. माणसाकडे सरळपणा असला पाहिजे. म्हणून तर त्यांनी सरळ बनवलं आहे ना, याला उभा बनवला आहे ना. बाकी सगळी आडवी तिडवी. एवढं तर कळलं पाहिजे ना आम्हाला. मग वागण्यामधला सरळपणा असला पाहिजे. 6 कर्म अगोदरच्या अर्ध्या श्लोकामध्ये आणि उर्वरित 2 कर्म अर्ध्या श्लोकामध्ये.
ब्रह्मचर्यम अहिंसा च शारीरम तप उच्यते. ब्रह्मचर्य व्रताचं पालन, अहिंसा तत्वाचं पालन, अशा रीतीनं 8 गोष्टी जर आमच्याकडनं घडल्यात जीवनामध्ये तर उच्च प्रकारच्या तपाचं आचरण केलं, आम्ही तपश्चर्या केली असा त्याचा अर्थ होतो. हो, हे सगळं चालता फिरता करू शकतो आपण. सगळं करायला घेतलं तर सगळं सोपं आहे आणि नाहीच करायचं मग सगळं कठीण आहे. सगळं कठीण आहे. 1 तास कसे बसता, 2 तास कसे बसता, आम्हाला मांडी घालता येत नाही, आम्हाला चालता येत नाही, आम्हाला उपवास निघत नाही. अरे करून तर बघा ना. केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. कुठलीही गोष्ट बघून नाही होणार. आपण स्वतः प्रयत्नशील असलं पाहिजे आणि प्रयत्न असेल तर यश मिळणारच 100%. पण सुरुवातीलाच नाही. का हळद आणि भोगोरी असं कुठं होतं का? नाही. तूप खाऊन लगेच रूप येत नाही. त्याच्यासाठी ती प्रक्रिया निरंतर चालू असायला लागेल. प्रयत्न थांबता कामा नये. ते प्रयत्न, आणि म्हणून प्रयत्नांती परमेश्वर सांगितलं ना, प्रयत्नांती अंती. आणि आपल्याला घाई झालेली असते सुरुवातीलाच. आपल्याला वाटतं सुरुवातीलाच. असो मग 8 प्रकारचे कर्म करायचे बाबांनो तुम्हाला. देवाला का मानायचं सुरुवातीतून? देवाला का मानायचं? अरे तोच देतो ना आम्हाला, म्हणून मानायचं. हे फक्त भौतिक जगतामध्ये दिसतं आणि दिसतं तसं नसतं ना माऊली. आणि म्हणून तर जग फसतं. जे दिसतं ते सत्य नाही आणि जे दिसत नाही ते सत्य आहे. अगदी उलट आहे ना बाबा, अगदी उलट आहे. निर्गुण निराकार असलेला परमात्मा दिसेल का? तो डोळ्यांना दिसेल का? नाही. त्याला जाणून घ्यायचं आहे. आत्मानुभव शास्त्राच्या भाषेमध्ये त्याला म्हटलं आहे. आत्मसाक्षात्कार, आत्मप्रचिती असे शब्द आहेत त्याला. आत्मप्रचिती यावी लागेल, आत्मानुभव घ्यावा लागेल, आत्मदर्शन व्हावं लागेल त्याचं. आणि ते अभ्यासाशिवाय नाही होणार. अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम यतज्ञानम युती प्रोक्तम अज्ञानम यदतो अन्यथा. आद्य आहे आत्म्याविषयी ते जाणून घे. नित्यत्वम, मग नित्य जर अभ्यास असेल तर तत्वज्ञानार्थ दर्शनम, तत्वज्ञानाने त्याला ओळखता येतो. ते तत्व आहे. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये ज्याचा वास आहे, जो राहतो, तो परमात्मा जाणून घेतला पाहिजे. सगळ्यांच्यामध्ये, सगळ्यांमध्ये येते तो. वास्तविक अख्ख्या चराचराला व्यापून आहे. चराचराला व्यापक सकला ब्रह्मांडाचा असं म्हटलं आहे त्याला. अख्ख्या ब्रह्मांडाला त्याने व्यापून टाकलेलं आहे. आणि मग अशा परमात्म्याला ओळखणं वाटतं तेवढं सोपं पण नाही. विठ्ठल जळीस्थली भरला, रीता ठाव नाही उरला. अर्जुनजींचा प्रश्न आहे भगवंताला, देवा तुम्ही अवतार चरित्र संपवणार, मग तुमचं दर्शन कुठे होईल? मला तुम्हाला कुठे शोधायला यायचं? तुमचा काय थांगपत्ता लागणार आहे? भगवंत सांगतात मग आपली जवडी एवढी पक्की असून फायदा काय? तो अजून तेवढं पण नाही शिकलास. मी नाही असं एकतरी ठिकाण आहे का कुठे? नाही. मग ज्ञानोबा आहे ते निरूपणामध्ये सांगतात, अर्जुना मी नसे ऐसा कवनु ठाव असे, परी प्राणियांचे दैव कैसे जे न देखती माते. ते दैवात असावं लागेल, भाग्यात असावं लागेल. पहा ना, रस्त्यामध्ये आपण रोज चालतो ना, आपल्या आपल्या कामानिमित्ताने चालत असतोय. अगोदर शेकडो माणसं गेलेली आहेत आपल्या अगोदर, तरी एखादी वस्तू आपल्याला सापडते. होतं ना असं? किंवा आपल्याला सापडण्यात आपल्या मागणं येणाऱ्याला सापडते. आपण मी पण तिथूनच गेलो, पण का नाही सापडली? ते भाग्याचा विषय आहे. आपल्या भाग्यामध्ये भगवंतानी काय लिहिलं आहे आपल्याला माहीत नसतं, माहीत नाही. पण जे भाग्यात लिहिलं आहे त्या गोष्टी घडतीलच, त्याच्यामध्ये संशय अजिबात नाही. त्या टाळताही येत नाही. भाग्यातल्या गोष्टी टाळता येत नाही. हां, आपलं फार जर भाग्य असेल ना, तर एखाद्या महात्म्याच्या दर्शनाने ती टाळू शकतोय.
भगवंताच्या कृपेनं इच्छेनं टाळू शकू, पण देवापेक्षा महात्म्याचं दर्शन दुर्लभ आहे. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. अनंत जन्माची पुण्याई असावं लागेल. साधूची भेट घडणं सोपं नाही माऊली, फार भाग्य असावं लागतात. भेट घडल्यानंतरही त्यांची कृपादृष्टी आपल्यावर होणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कृपादृष्टी न्याहालेले आपल्या पदी बैसविले. बस कृपा कट आहे, कृपा कटाक्ष आपल्याकडे त्यांची नजर असली पाहिजे आणि ती कृपादृष्टी असली पाहिजे. ह्याकरता आम्हाला त्यांना शरण जावं लागेल. देवतांना मानणारी लोक, देवतांची पूजा करणारी लोक ह्यांना विचारा तुम्हाला देव कसा काय कळला, तर सगळ्यांचं उत्तर असेल आम्ही गुरु केला म्हणून आम्हाला देव कळला. गुरु केल्याशिवाय देव कळेल नाही, कळणार. कसं कळेल सांगा ना तुम्ही. कारण ज्या ज्ञानाची आवश्यकता त्या परमात्म्याला ओळखण्याकरता लागणार आहे ते ज्ञान तर आमच्याकडे नाही, ते ज्ञान श्रीगुरूंकडे आहे. मग ते ज्ञान श्रीगुरूंना शरण गेल्याशिवाय कसं मिळेल. गुरुला गरज असेल तर येईल आपल्या घरी. आमचा हा गुरु नाही, हा श्रीगुरू जीवनामध्ये. असं नाही होत माऊली. शरण जाता आलं पाहिजे. ह्या जीवाने कोणाला शरण जावं हे तर कळलं पाहिजे ना. माणूस हल्ली गरजेपोटी न जाणो कोणाकोणाला शरण जातोय. एका साध्या वडापावसाठी पण तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. ह्या जीवानं त्या शिवाला म्हणजेच देवाला आणि संतांना शरण गेलो पाहिजे. बस संतांना शरण गेलो का सगळी कामं आपली सोडली चालतात. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. वेदांनी सांगितलं आहे. म्हणून आम्ही शरण त्यांना गेलो पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीसाठी कोणालाही शरण जाणं माणसाला हे लांछन आहे. माणसाला कळलं पाहिजे एवढा अमूल्य देह ज्या भगवंताने आम्हाला दिला आहे त्याचा वापर कसा करावा. अमूल्य देह आहे, याची किंमत काय आहे, याची योग्यता काय आहे. जोपर्यंत आम्हाला कुठल्याही वस्तूची या रामकृष्ण अरे वा आमचे भाग्य आहेत ताई आज 4-5 महिन्यानंतर दर्शनाचा योग. याची किंमत, त्याची व्हॅल्यू, त्याची योग्यता कळली पाहिजे. आणि योग्यता कळल्याशिवाय तो वापरायचा कसा आपल्याला कळणार नाही. दुर्लभ असलेला मनुष्यदेह भगवंताने आपल्याला दिला आहे आणि तो दुर्लभ भगवंताला शरण गेल्याशिवाय त्या देहाचं महत्त्व नाही महत्त्व. अनेक संतांनी याचा उल्लेख केलेला आहे. आपण संसारामध्ये आलो आहे म्हणजे जन्माला आलो आहे तर जन्माला येणं ही धन्यता आहे आपली. पण ती धन्यता कधी सार्थकी होईल, वाढत गेली पाहिजे. ही धन्यता वाढत गेली पाहिजे ना. मग भगवंताला शरण गेलो का आणखी वाढत जाणार. श्रीमद भागवतामध्ये आता भागवताचं चिंतन सगळीकडे आणि ते बोललोही पाहिजे थोडं. वा 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 खरंच भाग्य. आज आमच्यासाठी भाग्याचा दिवस आहे. आदरणीय रचन मामा या ठिकाणी आशीर्वाद देण्याकरता आलेत. आमचे प्रदीप सरजी. ही सगळी माणसं वयानं ज्ञानानं सगळ्याच बाबतीत श्रेष्ठ आहेत. आणि आमच्या पाठीमागं त्यांचं इकडे पुढे या बाबा, सारखं बसायला मिळते. थोडंसं उतार आहे तिकडे, थोडं पुढे या. आमचं परम भाग्य का आम्हाला अशांचा आशीर्वाद प्राप्त होतं. आम्ही जन्माला कुठे आलोत, कुठल्या देहामध्ये आहोत ह्याचा विचार अगोदर कळला पाहिजे आणि तो विचार केलाच पाहिजे. एकतर या भूतळावर 84 लक्ष जो जीवयोनी आहेत आणि त्या 84 लक्ष जीवयोनीमध्ये मनुष्य नावाचा जीव हा प्राणी आहे ना सगळ्यात उत्तम सांगितला गेला आहे. पण नुसता माणूस म्हणून नाही तर त्यांनी परमार्थाकडे वळलं पाहिजे. हे तेव्हा उत्तमापेक्षा उत्तम. आपल्याला एक एक पायरी चढायची आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती
हे तो परम भाग्याची संपत्ती, तेतही विवेकू परमार्थी, त्याचा वशवर्ती मी परमात्मा. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आले. तो फिरवलं कोणीतरी तिकडे, मग त्याचं काम काहीच नाही तिकडे. थोडासा असा फिरवा, मग अशी बरोबर होता. हात लागला असेल कोणाचा तरी, दादा माफ करा, मग त्रास नाही देऊ इच्छित मी, थोडासा बस 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 चालेल. जास्त आला पण परत आवाजाला डिस्टर्ब असो. आम्ही भरतखंडामध्ये, भारत देशामध्ये जन्माला आलेलो आहोत, याचं भान आम्हाला असलं पाहिजे. नर देहाला आलोत याची आठवण आम्हाला असली पाहिजे. आम्ही पशुतुल्य जीवन जगून गेलेलो आहोत मागं कधीतरी. नवे नवे पशुही बनलो होतो. त्याच्याशिवाय काय डायरेक्ट थोडंच आलो आहे आपण. पाप पुण्याची समानता सांगितली भागवतामध्ये. फार विस्तृत वर्णन आलं आहे त्याचं. पहिल्या स्कंदामध्ये जर आपण पाहायला गेलो, भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये समानता, समानतेविषयी काही लोकांनी संशय घेतला. पाप पुण्य समान झालं, मग भोग समान का मिळत नाही? ते माणूसच बनलो आहे ना. मग सगळी माणसं 5 कोटीच्या बंगल्यामध्ये राहिले पाहिजे, सगळी 50-60 लाखाच्या 1 लाख कोटीच्या गाडीमध्ये फिरले पाहिजेत. पाप पुण्य समान झालं आहे ना बाबा. असंच आहे ना, चिंतनीय. आता काय ऐका, समानता अशीही होते. शिल्लक शिल्लक पाप, शिल्लक शिल्लक पुण्य, पण त्याची किंमत वेगळी वेगळी असते. तराजू असतो ना, तराजूमध्ये एका बाजूला माती आणि दुसऱ्या बाजूला सोनं. 1 किलो माती, 1 किलो सोनं, वजन समान झालं ना. आहात ना आपण, ऐकताय ना. समानता, 1 किलो माती आणि 1 किलो सोनं, वजन समान झालं. माझ्या वाट्याला माती आली, बाबांच्या वाट्याला सोनं आलं. माणसं मागं कोणाचे जातील? त्यांच्याकडे सोनं आहे ना, त्यांच्याकडे जर याच्यातला 1 तुकडा एवढंसा मिळाला तरी पण जीवनाचं कल्याण. या रमेश दादा, या पुढे या. सोन्याची किंमत काय आहे आणि मातीची किंमत काय आहे? तसंच आहे. कधी कधी काय होतं, वजन समान व्हावं म्हणून काहीही टाकलं जातं, मग त्याची व्हॅल्यू तशीच असणार आहे ना. फार मोठं चिंतन होईल. आणि आज आपल्याला तो विषय नाही इकडे. आम्हाला फक्त 8 प्रकारची कर्म कशा रीतीनं करायचे आहेत, आणि जीवन संपण्याच्या अगोदर आमच्या शरीराचा ताबा तो जीवात्मा सोडण्याच्या अगोदर हे जमलं पाहिजे. आणि ह्याची तर गणित वेगळी वेगळी आहेत. 13वा अध्याय 31वा श्लोक. अनादित्वात् निर्गुणत्वात् परमात्माय अव्ययः शरीरस्थोपि कौंतेय न करोति न लिप्यते. अनादी काळापासून असलेला निर्गुण निराकार असं स्वरूप ज्या परमात्म्याचं आहे, हा परमात्म्याने देह धारण केला आहे. परंतु या देहाला जी इंद्रिय आहेत, पंचकर्म इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, आणि त्याच्या माध्यमातून जी कर्म केली जातात, ती कर्म जो परमात्म्याचा अंश रूपाने जीवात्मा येते, त्या जीवाला बाधित होत नाहीत. फार गहन विषय नाही, फार गहन विषय आहे. तो फक्त साक्षीदार असतो या गोष्टीचा, बस. न फुटणारा साक्षीदार. माफीचा तर अजिबात नाही. आणि मग ज्या कर्मामुळं या देहाने जी जी कर्म केली आणि ती भोगण्याकरता त्याला पुन्हा ज्या ज्या योनीमध्ये जावं लागतं, तो जीवात्मा त्याच्या बरोबरच असतो. भागवतामध्ये याची उदाहरणं आहेत. जशी एका गवताच्या काडीवर बसलेली ती अळी, पाहिलं कधी गवत? शेतात गेलो ना, लावायला गेलो, खणाला गेलो ना, मगच समजते या सगळा. ज्याने खणला असेल, लवला असेल त्याला माहीत, बाकीच्याने फक्त ऐकून समाधान. त्या गवताच्या काडीवरती हिरव्या कलरची अळी असते आणि ती गवताला खात 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 असते. ते गवत संपत आलं का त्या काडीची ती शिर असते ना, ती कडक भाग, मग त्याला ती वाकवते, दुसऱ्या काडीचा आधार घेते ना, दुसऱ्या काडीवर बसते.
आली तीच. आता तिला माहीत पडलं का ही पाती गवताची पाती संपली, आता मला दुसऱ्याकडे जावं लागेल. ती आली दुसऱ्या पातीवर बसते. एवढाच फरक आहे. मरणं म्हणजे काय एवढं साधं सोपं आहे. हा जीव या देहाला सोडतो आणि दुसऱ्या देहामध्ये जाऊन बसतो. लगेच नाही. वाटतं तेवढं सोपं नाही. जसं आम्ही वस्तू बदली करत असतो ना, एक तुटली फुटली का दुसरी, दुसरी फुटली का तिसरी. ज्ञानोबा वर्णन करतात या, जसं जुने झालेले कपडे आपण जीर्ण झाले तसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन परिधानीजे. बरं, जुनं सोडल्याशिवाय नवीन मिळेल का? नाही. बरं ऐका, मग कर्मानुसार त्या जीवाला त्या श्रेणीमध्ये टाकलं जातं. तुम्ही हे सगळं बरोबर आहे, पण तुमचा मूळ मुद्दा काय आहे? मूळ मुद्दा असतोय आपल्याला या श्रेणीमध्ये त्या जीवाला भटकत ठेवायचं नाही. हा मूळ मुद्दा आहे. 84 लक्ष योनी फिरणं काय साधी गोष्ट आहे? म्हणून इथे या देहामध्ये आल्यानंतर आम्हाला ते प्राप्त करायचं आहे जे 84 लक्ष योनीमध्ये प्राप्त करता आलं नाही, ते साध्य करायचं आहे. आणि ते साध्य करण्याकरिताच मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. बस. दुर्लभम मानुष देहो देहिनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभमान्य वैकुंठ प्रिय दर्शन भागवतामध्ये श्लोक आहे. मग आम्हाला त्या भगवंताचं दर्शन फक्त मनुष्य देहामध्येच घेता येतं. त्या भगवंताचं जय जयकार, त्या भगवंताची पूजा अर्चा फक्त याच देहामध्ये, त्याचं भजन याच देहामध्ये करता येतं. आणि हा देह जर त्याच्याकरता वापरला नाही तर मिळून फायदा काय? मिळणं, कळणं आणि वापरणं ह्या 3 गोष्टी आहेत. जे मिळाले ते काय आहे ते अगोदर समजून घेतलं पाहिजे आणि ते समजल्यानंतर त्याला कसा वापरावा हे कळलं पाहिजे. आहे ना ताई? बस, ज्यांना ज्यांना कळलं ना त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं. आणि नाही कळलं ते अडकले गेलेत बिचारे, काय करणार फेऱ्यामध्ये. आपल्याला या फेऱ्यातून सुटायचं आहे. हा जीवात्मा मुक्त संचार करणार आहे, परंतु त्याला आम्ही या भूतलावर आल्यानंतर त्याला आम्ही जबरदस्तीने बांधून ठेवला आहे, पिंजऱ्यामध्ये कोंडून ठेवला आहे. उडणारा जीव आहे तो, पोपटासारखा. पोपटाला जसं पिंजऱ्यात ठेवावं ना, तसं ह्या जीवात्माला आम्ही देहामध्ये बांधून ठेवलं आहे. आणि मग त्याला विषयांचे पेरू, विषयांच्या मिरच्या हे सगळं खाऊ द्यायला लागलं. आणि त्या पोपटाला बरा वाटला, तो बोलतो बरा बिना मेहनतीचा सगळं मिळायला लागला. माफ करा, माफ करा. शुकाचेनी अंगभारे नलिका भव्य नलिये रे तेने उडावे परी परी न पुरे मनशंका. तो नळीवर बसलेला पोपट मुक्त होता, पण तो स्वतःच्या अंगाच्या वजनानं उलटा झाला आणि त्याला वाटलं मी आता पडेन, पकडून ठेवलं घट्ट. बाबा आपण तसेच आहोत. आपल्यावर जबरदस्ती केली होती कोणी? आता मी सध्या तो विषय नाही घेत, फार पुढं जाईल. लग्न करायची जबाबदारी आपल्याला जबरदस्ती केली होतं का कोणी? तुम्हाला हो, तुम्हाला काय माहीत, आमच्या आईबाबांनी सांगितलं, भाऊ सांगत होता, बहीण सांगत होती. माफ करा, सगळ्यांचा स्वार्थ आहे त्यामध्ये. नाही स्वार्थ? बारीक विचार करा, घरी गेल्यावर कळेल आपल्याला. ती बस सांगतं मी कुठे तुझ्या आयुष्याला पुरणार आहोत, तुला रोज भाकरी कोण बुजून दिला, आता बघ तुला जोडीदार असली पाहिजे म्हणून लग्न कर. म्हणजे तुझे कचाड्याच्या मी सुटन. बरोबर ना बाई? आता आम्ही चाललो दिंडी वारीला, मग तुम्ही लग्न न कराल, तुम्हाला जेवायला कोण घालील? बस, आईवडिलांचं म्हणणं त्याच्याकरता असतं. आपला जर मोठा भाऊ असेल, त्याचं लग्न झाले असेल ना, मग त्याची बायको त्याला सांगते भाऊजीनं सांगा लगीन करायला, आम्ही एकटी किती काम करू.
मग आपल्याला वाटतं अरे वा दादा संत ना वहिनी संत, पण त्याच्या मागे त्यांचा हा स्वार्थ दडलेला आहे ना. माफ करा, खूप वाढवत नाही मी, प्रत्येकाचा स्वार्थ दडलेला आहे. म्हणजे याचं एकदा जो तिथं गुतू दे, म्हणजे आपली जबाबदारी संपली. आणि आपल्याला पण वाटतं ना, हौस असतंच ती. सगळी लोक आपल्या आपल्या बायकांना घेऊन फिरतात, मग आपण का करू नये. शादी नाम का लड्डू, खाये तो पस्ताये, ना खाये तो भी पस्ताये. ही अवस्था. नात्या गोत्यामध्ये गुंतला जातो माणूस. आणि जो नात्या गोत्यामध्ये गुंतला, त्याच्याकडे आता वेळ कमी पडायला लागला. तो वारीला जाईल कसा, सप्त्याला जाईल कसा, दिंडीला जाईल कसा. त्याची जबाबदारी वाढली ना. तो म्हणतो आता महागाई वाढली, एकतर माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आहे तेल कमी खा, सोनं वापरू नका, गाड्या कमी चालवा. करायचं काय? हा प्रसंग येणारच आहे. जी जी गोष्ट, जी जी वस्तू आम्हाला सुख देते, काही कालानंतर, थोड्याशा कालानंतर तीच वस्तू दुःखाला कारणीभूत होते. येरती मायिके दुःखाची जनिते, है ना. सुख देणारी वस्तू प्रत्येक गोष्ट दुःखाला जन्म देत असते. मगाशी बोललो ना, लग्न झाल्याचा आनंद फार दिवस टिकत नाही, 6-8 महिन्याने ओसंडत जातो. तो वैतागनला. आवऱ्या मावशीशी आवरं साडून सगळ्यांच्या घरात कार्यक्रम, याच वर्षी तिथं भेटण्या, फार किस्सा रिकामा झाला. कर्ज काढावं लागलं. आता कळलं तेला मिठाचा भाव काय तो. अगोदर बोलतो बरं होतं मस्तपैकी, टेन्शन नव्हतं. घेतलं ना आपण. बाळ जन्माला याचं फार बरं वाटतं, अरे वा आम्ही मम्मी होणार, पप्पा होणार. पण 7वा-8वा महिना लागला का डोक्यात चक्र फिरायला लागतं. 2 लाख तयाऱ्या ठेवाव्या लागतील डिलिव्हरीसाठी. फार आनंद टिकत नाही. फार जन्माला आल्यानंतर 1-2 वर्षानंतरच CBSE काय CSC बोर्ड नाही काय, महाराजजी शिक्षक आहेत तिथे, 2 लाख आणायचे कुठून. हे आनंद टिकाऊ नाहीत. एकच आनंद जगतामध्ये टिकणार, तो परमात्म्याचं नामचिंतन, भगवंताचं भजन. किती गाणी आपल्याकडे आली, किती गेली, सिनेमातली असतील, तमाशातली असतील, रचित असतील, गेली ना सगळी. पण अभंग जसेच्या तसेच आहे ते. रूप पाहता लोचनी, लोचनी रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा. तोच बरा आहे ना, तोच खरा आहे. बस त्याचं रूप पाहिल्यानंतर डोळ्यांना समाधान मिळतंय. आणि डोळ्यांचं समाधान कधी हृदयामध्ये उतरतं, आणि हृदयामध्ये उतरलं का मग खरा आनंद, मग खरं समाधान. सदा माझे डोळा जड तुझी मूर्ती, रखमाईच्या पती सोयरिया. आणि मग त्याच्यापेक्षा जगतामध्ये गोड गोष्टच नाही. जिवे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत तयासी फिके पुढे. बस ते गोड आहे. पर गोड असून परिणामही गोडच आहे. आता बऱ्याच गोष्टी गोड आहेत, पण परिणाम कडू करायला लागल्यात. आणि मग त्या गोडाचा त्याग करावा लागला आहे. आता जवळजवळ 50% लोक त्या गोडाचा त्याग करतात. ते सुरुवातीच्या काळामध्ये गोड आहे, पण परिणाम फार भयानक आहे. मग भगवंताचं नाम, भगवंताचं रूप एवढं गोड आहे. आणि आम्हाला
जीवनामध्ये ज्या गोष्टी पुरवल्यात, ज्यांनी जन्माला घातले, जो पालनपोषण करतोय, जो शेवटच्या क्षणी आम्हाला त्याच्या चरणांची जागा देणार आहे, त्या भगवंताला विसरून चालेल का? देवे दिला देह भजना गोमटा, तो हा झाला फाटा बाधिकेचा. मग एवढं असून सुद्धा आजही जर आमचं आयुष्य आम्ही खाण्यापिण्यामध्ये व्यस्त असू, हौस मौज, औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. खाण्यापिण्यामध्ये आणि मजा करण्याकरता देह दिलाय. आजही बरीचशी माणसं अशी आहेत, बोलतात कल किसने देखा है, घ्या मजा करून, उद्याचा भरोसा नाही. अरे भरोसा नाही म्हणजे उद्या कसा, आमचा उद्याचा दिवस कसा घालवायचा आहे ह्याचं नियोजन आम्ही आज करायला हवं. आज करायला हवं. नियोजन अगोदर करावं लागतं. सिलेबस बनवताना तुम्ही उद्या काय, परवा काय, त्याच्यानंतर काय, महिन्याचं बनवावं लागतं ना. हो, सुसूत्रता आणायची असेल तर त्याचं नियोजन अगोदर करावं लागेल. नाहीतर एक ना धड ना भाराभर चिंध्या. या चिंध्या 84 लक्ष योनीच्या, धड एकच आहे. बस हे कळलं पाहिजे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. म्हणून तुकोबाराय सांगतात, आली या संसारा उठा वेग करा, आली या संसारा उठा वेग करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे. प्रदीप सर, हे फक्त बोलायला ना ऐकायलाच बरं वाटतं नाही का रमेश दादा? बस इथून निघालो ना मग जोटावर आपला, ही गाडी आता नवीन घेतली, बस. अरे आपण मनुष्य, आपल्याला माणसाकडे काहीच नाही. काय आपल्याकडे? आपण फक्त सेवक आहोत, दास आहोत. हां, आपल्याकडे एक डिपार्टमेंट आहे, ते सांभाळण्याची जबाबदारी आपल्याकडे दिली भगवंतानी. त्याचा मालक तो आहे. फक्त तू सांभाळ बाबा, सांभाळ. आणि तू जर चांगल्या रीतीने सांभाळलं ना, हां, मग तुला किती पगार द्यायचं ते मी ठरवेन. सांभाळता आलं पाहिजे. ज्या शरीराचा वापर आम्ही भौतिक सुखांसाठी घेत आहोत, आयुष्य संपत चाललंय बाबा. आम्ही वाढदिवस करतोय, 85वा 86वा सहस्र चंद्र दर्शन सोहळा करावं, काय हरकत नाही. साध्य करायची गोष्ट बाजूला राहिली आणि नको त्याच्या मागं लागायला लागलो आपण. आमचे विधी विधानं, आमची व्रतं, आमच्या साधना, आमची तपश्चर्या, या सगळ्यांना बाजूला सोडून आम्ही फक्त भोगाकडे आणि भोगाकडेच वळलो आहे. त्याग कळलाच नाही आम्हाला. त्याग कळला पाहिजे, वैराग्य कळलं पाहिजे. वैराग्य नाम, त्याग आणि वैराग्य एका नाण्याच्या दोन बाजू तशाच आहेत ते. बस त्यागाशिवाय वैराग्य नाही, वैराग्याशिवाय त्याग नाही. दोन्ही गोष्टी कशा जोडून घ्या आपापल्या परीनं. आम्हाला भगवंतानी जे माध्यम दिलं आहे त्या माध्यमाचा उपयोग कशा रीतीनं करतो आहे याला विशेष महत्त्व आहे. आणि म्हणूनच जीव जाण्याच्या अगोदर, या शरीराला हा जीवात्मा सोडून जाण्याच्या अगोदर बाबांनो सावध व्हा. सावध होणं म्हणजे काय? काय नाही, सोपी गोष्ट आहे. संतांनी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा आणि तसंच वागण्याचा प्रयत्न करायचा. बस पुढची काळजी तो त्याच्या हातात आहे सगळं. संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणे नाम स्मरा,
मुक्ती सायोजतावरा, हेची करा बापानो, धनदारा पुत्रजन, बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिगा देवासी, धनदारा पुत्रजन. बाबांनो, शरण कोणाला जा? ऐश्वर्य, नाती गोती नाही व कोणी कोणाच्या, नाही कोणी कोणाच्या बरोबर. आता मला सांगा, थोडंसं सकाळी निघाल्यानंतर बरं वाटलं मला इथे यायला. का बरं वाटलं? मी बाईकवर प्रवास करतो आणि आता 42-44 डिग्री तापमान, आणि जर तो सूर्यनारायण तापलेला असेल तर केवढा त्रास. बरं वाटलं जरा ढग आले होते म्हणून. पण ते ढग किती टिकणार आहे? किती सावली देतील मला? किती देतील सांगा बघू? हेल्मेट घालून गाडीवर बसायच्या अगोदर ढग गेला निघून, आता परत ऊन खाऊन जायचं आहे. विषयांचं सुख, शब्द स्पर्श रूपरस गंध यांची सुख फार काळ नाही टिकू शकत आणि फार आनंद नाही देऊ शकत. उलट आपल्याला ते दोन गोष्टीमध्ये आणखी ढकलतील. ते कमी पडलं का क्रोधाला जन्म, आणि जास्त मिळालं तर मोहाला जन्म. बस, माफ करा, आपण सगळे जाणते आहात. ज्ञानोबा सांगतात, अरे बाबांनो, या भानगडीत पडूच नका. विषयांचे समसुख बेगडाची बाहुली, विषयांचे समसुख बेगडाची बाहुली, अभ्राची सावली जाईल रया, अभ्राची सावली जाईल रया. कवणाचे माय बाप, कवणाचे गणगोत, कवणाचे माय बाप, कवणाचे गणगोत. मृग जलवत जाईल रया, मृग जलवत जाईल रया. कवणाचे माय बाप, कवणाचे गणगोत. आपण सुज्ञात जाणलत. विषयांचे समसुख बेगडाची बाहुली. आता बेगडाच्या नाही राहिल्यात. पोरांच्या हातात जर आणून दिली का अर्ध्या तासात भरून मोकळी. कुठली पण गाडी आणा, किती पण भारी, नाही का? खेळणं आहे ते, नाही टिकत. तशी ढगांची सावळी, हे नाती गोती फक्त अशीच आहेत महाराजजी. काही काळा करतं, काही काळा करता. हां, ती सोडायची नाही, त्याग नाही करायचा, पण त्याच्यात गुंतून नाही राहायचं. हां, कळलं तर बरं होईल. जबाबदारी म्हणून ते स्वीकारायचं, परंतु त्याच्याशिवाय मी नाहीच जगू शकत ही आसक्ती नको. त्याच्याशिवाय किंवा आमच्या शिवाय ते दोन्ही असलं पाहिजे. मग जो परिवार मरेपर्यंत आम्ही त्या परिवाराच्याच मागं राहिलो तर जगताचं कल्याण कसं होईल? माऊलींनी सांगितलेली संकल्पना कधी सत्यामध्ये उतरेल? हे विश्वाचे माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणी झाला. अरे, विश्व कल्याणाची प्रार्थना करतोय आम्ही, प्रसादान मागतो. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहू, जो जे वांछिल तो ते लाभो. प्राणी जात देवा सगळ्यांना दे, ज्याची ज्याची इच्छा आहे ना त्याला दे. न तर इकडं मी त्याशी बोलून गेलो, तुम्ही ऐकलं असेल ना. एका गाडीवर वाक्य लिहिलं, मला लय बरं वाटलं. अशी 4 व्हीलर होती, त्या काचेवर या धंदे करणारे गाड्या जातात टुरिस्टचे, मस्त मोठ्या अक्षरामध्ये लिहिलं होतं, देवा सगळ्यांचं भलं कर. मी बोलो आमच्या तिथे जरा ट्रॅफिक झाली तर अरे वा, बरं गाडी नंबर तर बघू द्या, छान विचार आहेत बोलो. पण जवळ गेल्यावर बोलो नसतो आलो याच्या मागं तर बरं झाला.
त्याच्या खाली त्यांनी असं एक वाक्य, सगळ्यांचं भलं कर, मस्त लिहिलं होतं, पण त्याच्या खाली होतं, पण सगळ्यात अगोदर माझं कर. कळलं तर बरं होईल. म्हणजे अगोदर मला दे आणि मग उरलं तर दुसऱ्याला दे. माफ करा. आम्ही त्या वृत्तीपर्यंत पोचलो पाहिजे. सगळ्यांना वाढा किंवा मला जास्त नको, त्याच्यामध्ये सगळ्यांना पुरेल का हे बघा आणि मग माझ्या ताटात जास्त वाढा. नुसते कीर्तन प्रवचन ऐकून नाही बाबा होणार. काय होणार सांगा ना. बदल घडला पाहिजे. संत सावळाराम बाबा सांगायचे, अरे बदला घेण्याची भाषा सोडा आता. याचा बदला घेईन, त्याचा बदला घेईन, याने असा केलता आणि त्यांनी तसा केलता. आता आपल्यामध्ये बदल करून घ्या. आपल्यामध्ये बदल करून, विचारांचा बदल. आम्ही आज अध्यात्माकडे वळलो आहे. आम्ही आज बैठक संप्रदायाला जायला लागलो आहे. आम्ही आज स्वाध्याय परिवारामध्ये जातो. आम्ही धननिरंकारला जातो आहे. आज आम्ही कीर्तनाला, प्रवचनाला माध्यमातून जातो ना, आपण दिंडीला वारवतो. मग सगळीकडे कुठे ना कुठे आम्ही जात असताना आमच्यामध्ये बदल होऊ नये का? आम्हाला बदल अपेक्षित आहे आणि आम्ही त्या बाबतीत सकारात्मक विचार करतो आहे. होईल का नाही होईल? होईल. हां, पण सगळं एकदम होणार नाही आणि 100% होणार नाही. असं हळूहळू ढाळे जेवढं होते तेवढे समाधानी आहोत आम्ही आणि असलंच पाहिजे. अनेक संतांनी आपली जीवनयात्रा संपवलीत आमच्यासाठी. आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया. बस त्यांना माहीत होतं इथे आल्यानंतर शरीराची झीज करावी लागेल. यांचं कल्याण करायचं असेल तर आमच्या देहाला कष्ट दिलेच पाहिजे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती पर उपकारे. मग आमच्यासाठी ज्यांनी एवढ्या खास्ता खाल्ल्यात, आमच्यासाठी ज्यांनी एवढे श्रम, एवढी दुःख भोगल्यात. आपल्या इकडे एक म्हण होती ना, तुम्हाला पाठ असेल जुन्या लोकांना, कमीत कमी जनाची नाही तर माफ करा बाबा, आम्ही टाळतो काही गोष्टी बोलणं. वाणीची ती पवित्रता राखायला हवी ना काही ठिकाणी. तेवढी तर आम्हाला आतल्यात वाटलं पाहिजे ना. वाटलंच पाहिजे. बस हा अट्टास कशा करताय? कशा करता हा घाम घालणं? कशा करता? नाही तर आम्हालाही वाटतं कधी कधी 3 महिने असतो तिकडे नर्मदेहर जिंदगीभर, मग 4 महिने राहावं, 5 महिने राहावं, परत इकडे नंतर वाटतं अरे माझा समाज आहे, समाजाची सेवा नाही करता आली ना, इकडे मी एकट्याचंच भलं करते. मग समाजापर्यंत पोचलो पाहिजे, त्यांच्या दुःखात सुखात मी सहभागी झालो पाहिजे. हाही एक विचार येतो ना कधी कधी. मनाला वेदना पण होतात. नुसता उपयोग करून काय म्हणतात ते वापर चालला आहे, वापर. बस काहीतरी टाईमपास पाहिजे. मग चला 1 तास बुवाला बोलवूया. माफ करा, तुमच्या पाया पडतो. हे टाईमपास नाही. आम्हाला काहीतरी साध्य करायचं आहे आणि आम्ही जन्माला आलो, त्या जन्माचं सार्थक करून घ्यायचं असेल तर बाबांनो, या श्लोकामध्ये सांगितलं, ज्ञानोबाने सांगितलं आहे, बाकीचं नाही जमलं ना, कमीत कमी तुमच्या घरातल्या दैवतांना तर पूजा. नसेल तुमच्याकडे वेळ, नसेल तुमच्याकडे तेवढी क्षमता, तर घरातच देव मी निर्माण केलेत तुमच्याकरता. मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष देवताम मत्वा गृहिणी सेवत सदा सर्व प्रयत्नतः. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. अहो घरातच आपले शंभू महादेव आहेत, भोलेनाथ बाबा आहेत. घरातच आमची ती अन्नपूर्णा माता आहे. एवढ्या वर्ष आम्हाला ती जेवायला घालते. अन्नपूर्णा नाही तर कोण आहे ती आमची माता? आमचा बाप कधी ओरडेल चुकीच्या पद्धतीने वागलो का परत त्या आईने सांगितलं जाऊन दे लोकांची पोरा कशी ना आपला पोरी कशी बघा, कमीत कमी रक्तान तरी. मग तो बाप भोलाबात होतो, भोलेनाथ शंकर होतो आणि मग तो आमच्या गरजा पुरवतो. आहोत कुठं आम्ही? पंढरी महात्म्यामध्ये आपण ऐकून आलं सगळेजण. त्या पुंडलिकाला कळत नव्हतं, एवढा नालायक पोरगा होता तो पूर्वी. आईवडिलांना शिव्या काय घालायचा, त्यांना मारहाण काय करायचा. तुम्ही मरून गेले तर बरे, तुमचा माझा काही संबंध नाही, एवढं त्या आईच्या पोटातून जन्माला त्या आईला असं आदवा म्हणायचा. पण एका महात्म्याची भेट घडली बाबा, कुक्कुट स्वामी नावाच्या महात्म्याची भेट घडली आणि त्याचं पूर्वकर्म जे संचित होतं आता ते उदयाला आलं. गंगा यमुना सरस्वती साक्षात मूर्तिमंत दर्शन दिले त्याला पुंडलिकाला. आणि मग त्या साधूची ओळख सांगितली. तो डोकरा कोण होता? बोलतो ते झोपडीन. तुला त्याच कळलं नाही ना, तू वरून पाहिलं.
अरे मी गेलो होतो अगोदर, विचार त्याला काशीला जायचा रस्ता कुठे आहे, गंगा स्नानाला जायचं आहे. तर पोऱ्या माझं आयुष्य खपला, मला काशी ना माहीत ना गंगा नाही माहीत. तर बोलतं डोकऱ्या जीवन फुकट गेला तुझा. त्याला कुठं माहीत तो कोण होता तो. ह्या गंगा यमुना सरस्वती माता सांगितले तुझ्यासारखे चांडाळ पापी असे असंख्य येतात, गंगा स्नान करतात आणि त्यांच्या पापाचा मळ आम्हाला लागतो, आम्ही मलिन होतो. मग आम्ही कुठं जायचं आंघोळ करायला, आम्ही कुठं शुद्ध व्हायचं आहे. तर अशा महात्म्यांची सेवा केली तर आम्हाला शुद्ध होता येतं, परत आम्हाला नवं चैतन्य निर्माण होतं, आमचं ते स्वरूप प्राप्त होतं. तो बोलतो मग त्यांनी केले काय असा, तो एवढा महात्मा कशावरनं, तो तर गंगा स्नानाला गेला नाही, काशीला गेला नाही ना. आम्ही तर अख्खा भारत भ्रमण चाललो, चारधामला चाललो, केदारला चाललो, कैलासला. माफ करा, एक वाक्य ऐका, फिरा, जगाची भ्रमंती करा, करा नाही असं नाही. पण जर आपल्या आईवडिलांची सोय होत नसेल तर या फिरण्याला किंमत नाही. आई बिचारी खाटेवर पडली असेल, वडील खाटेवर असतील, त्यांची शुश्रूषा होत नसेल, 5-10 हजारामध्ये त्यांची शुश्रूषा होते, पण तेही दुर्लक्ष करायचं ना, इकडे 5-5 लाख भरून फिरायला जायचं. हे कुठलं शास्त्र सांगितलं आम्हाला. एक वाक्य ऐका, विनंती करून बोलतोय, जाणीवपूर्वक बोलतोय. सप्त्याला पत्रिकेमध्ये नाव मोठं व्हावं, समोर शाल श्रीफळ मिळावं म्हणून 50-100 किलो तांदूळ देण्यापेक्षा आपल्या आईला दर महिन्याला 10 किलो तांदूळ द्या, बस 10 टनाचं पुण्य मिळेल. मेल्यानंतर आम्हाला लय लय अनुभव येतो बाबा, काय बोलावं सांगा ना. मेल्यानंतर ती फळं अशी बघायला मिळतात ना, त्या आईने आयुष्यात कधी बघितली नव्हती. चांगल्या क्वालिटीची तो किवी, चांगल्या क्वालिटीचा ड्रॅगन फ्रूट, चांगल्या क्वालिटीचे ते सफरचंद, चांगल्या उत्तम क्वालिटीचे काय म्हणतात त्याला, डाळिंब, है ना. बस जिवंत होती तोपर्यंत. ही सुकलेली चिरमटलेली पला, ती पण फ्रीज मशा पोराई ना खाली मग झेब तुला. माफ करा, आपली जुनी लोक फार या बाबतीत दक्ष होती. आता सोलं चालल्यानं बोलतो, जित्यानं मिला रोटी न मसनी खजूर वाटे. आता लोकांना मिरवण्यासाठी आईच्या नावाने हे ठेवलं ना ते ठेवले. ज्ञानोबा मूर्ख आहेत ते पण मूर्ख ना, त्यांच्या बरोबर जातात ते पण मूर्ख. घरी असताना आईला आवाज नाही दिला, बाबाशी कधी बोलला नाही, भावांशी भांडणं, बहिणीशी भांडणं, आत्याला बघायला नाही ना मावशीला बघायला नाही, उठसूट चालला साडूकडं. माफ करा, आमच्या इकडचा सोनारपरचाच रामदेवला त्याला लाग दोघंजण आहेत आमचं भाऊशी तशी. माफ करा, नवे पारेशा मला जायचं ना तिकडे घरी अजून. माझ्या गाडीची हवा काढायचा कोणी, बुवाची गाडी कुठे बघा. विनोद नाही हा, अजिबात नाही. ऐका, ज्ञानेश्वरीतली ओवी आहे, ज्ञानेश्वरीतली ओवी नीट कान उघडे ठेवून ऐका. तरी घरी माता पितरा, धड बोली नाही संसारा, येर विश्वभरी आदरा, मूर्ख जैसा. प्रदीप सर बरोबर आहे ना, आपण तर गाढे अभ्यासक आहात ज्ञानेश्वरीचे. घरी आई वडिलांना विचारत नाही, भावा बहिणींना विचारत नाही, काका चुलत्यांशी संबंध नाही ना, चालला जगामध्ये मिरवाला, इथं सप्ताह करून तिथं सप्ताह करून. लोकांनी डोक्यावर घेतला, पार्किंग घेतला, तुला खांद्यावर घेईन, तुला पार्कीत मिरवीन. अरेच सगळेच सारखे, काय करणार सांगा ना. दिखावे पे मत जाओ, अपनी अक्कल लगाव. जाहिरात येते ना टी व्हीमध्ये एक, सगळं दाखवण्यासाठी चाललं आहे हो. पण माझ्या ज्ञानोबाऱ्या सांगतो तो मूर्ख आहे ना, त्याचे मागं लागतील ती तर महामूर्ख आहेत. त्यांनी विचारलं पाहिजे ना, महाराज आपली आई कुठे, बाबाची तब्येत कशी आहे, मग समजेल. बोलू नये काही गोष्टी. आई बापाचा पत्ता नाही, ती गावाकडे तडपडतात, इकडं जो शिकलाय कीर्तन मस्तपैकी शहरामध्ये ब्लॉकमध्ये बायकोला घेऊन राहतो ना, इकडं मग सांगतो आई माझी मायेचं सागर. गेलता का 4 वर्ष बघायला आईला. माफ करा बाबा, बोलू नाही आता मी टाळतोय. फार गोष्टी अशा आहेत. ते फक्त भावनांना हात घातला जातोय आणि फसवणुकीचे धंदे सुरू आहेत. कोणाचे? आमचे. तुम्ही विचारा ना कधीतरी महाराजला बुवाला, बहिणीकडे किती दिवसापूर्वी गेले होते,
माफ करा बाबा, तुम्ही विचार ना आंधळेपणाने. बस बुवानी मस्त चिंतन मांडलं, चला बुवाच्या पाया पडू. बुवानी चिंतन मांडलंय, आचरणामध्ये आणलंय का? आचरण असलं पाहिजे. सांगायला काय, इथं या जागेवर 5 वर्षाच्या पोराला शिकवायला पपटासारखं बोलेल, नाही बोलणार सर. करणी आणि कथनीमध्ये अंतर. आमचं जीवन कसं आहे, आम्ही आईवडिलांना किती विचारतोय, आणि आई आणि वडील फक्त याच जन्मामध्ये आम्हाला कळतात, इतर योनीमध्ये आई वडील समजत नाहीत, अजिबात नाही. फक्त आपल्या पायावर उभं राहण्यापुरता तो लेकरू आणि ती आई. एकदा का त्याला पाय फुटले तो उडायला लागला का आई वडिलांचं नातं संपलं जातं पशुपक्ष्यांच्या योनीमध्ये, जनावरांच्या योनीमध्ये. आणि आम्ही माणसं आहोत, आम्हाला कळते मरेपर्यंत आमची आई ती आईच, आणि मरेपर्यंत तिचा लेकरू तो लेकरूच आहे. जवान झालेली मुलं विचारतात त्या आजीला स्वतःला, हे माझा बाला आला ना का अजून? बाला फार डोकरा झाला. कितीही वयस्कर झाला तरी ते आईला तिचं लेकरू बाळच आहे ना. बस हे कळलं पाहिजे. आईवडिलांची सेवा करा, नाही सप्त्याला गेलं तरी चालेल, नाही तीर्थाला गेलं तरी चालेल. बस त्यांचा आशीर्वाद जिवंतपणे घ्यायचा, जिवंत. आई असतानाच गाडीच्या काचेवर मागायला वाचा आईचा आशीर्वाद, आणि तिला पुढच्या शिटो बसवायची. चल कुठल्या आत्याकडे जायचं आहे, कुठल्या ताईकडे जायचं आहे, बघा त्या आईचं चेहऱ्यावरचा आनंद. 8-10 जणांना बाजूला शेजाऱ्यांना घरात जाऊन सांगल, पोऱ्याने आज चालवले, कुठे शिन नंदाचिकडे चालवले, बनिष्ठीकडे चालवले, पोरीकडे चालवले. हा अभिमान असला पाहिजे. वडिलांना तो आनंद वाटला पाहिजे. वा, जिवंत असताना पोरांनी मस्तपैकी पितृछाया, अरे ज्याला छाया दिली ना, माझं नाव लावलं आहे. आईवडिलांचा आदर करा, त्यांचा सन्मान करा, कारण हेच आईवडील पुन्हा भेटतील याची शाश्वती नाही. हेच मानवदेह आम्हाला पुन्हा मिळेल याची शाश्वती नाही. आणि ह्याच देहामध्ये याच भगवंताचं भजन करता येतं. याची देही घडे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कोठे. आणि म्हणून त्या ज्ञानाचा उपयोग धर्म काय, शास्त्र काय, नीती काय हे कळून घेण्याकरता आहे. अन्यथा मग किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे फजित. हे सगळं चुकवण्याकरता आम्हाला माणसाचा देह मिळाला आहे. बाबांनो, खूप चांगलं जगा, पूर्ण 100 वर्ष जगा, व्यसनाच्या आहारी जाऊ नका. आपण आपला जीव वाचवण्याकरता दुसऱ्या जीवाची हत्या करून आपलं पोट भरू नका. कोणत्याही माणसाचा तिरस्कार, द्वेष करू नका. कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आम्हाला शास्त्राने दिली विधिविधानं, आणि त्या विधानानुसारच त्या विधीप्रमाणेच आम्हाला जगता यावं, ह्याकरता सत्संगतीमध्ये बसावा, चांगल्या संगतीमध्ये बसावं, वाईटांच्या चुकीच्या लोकांच्या बरोबर बसू नये. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आणि ह्या जर पाळल्या तर नक्कीच आपलं जीवन सार्थकी लागेल. माझी वेळ संपली. आम्ही वेळ दिला ना का 11:45च्या आत पोचतो. मग इथं आल्यानंतर गडबड, माईक लावला का नाही, चादर आथरली का नाही, ताट सांगायला गेलं आहे ती 10 मिनटं झाली, तो अजून ताट शोधतोय, हार शोधतोय, असं असतं. आम्हाला सवयी झाल्या त्याचं काही नाही. वेळेच्या अगोदर आम्ही काय करतो, माणसं असोत का नसोत, अगोदर सुरुवात केली जरा विषय पूर्ण करता येतो, आणि नंतर संपता आलेली प्रत्येकाची वेळ अमूल्य आहे. वाचले प्रत्येकाने ना 12 वाजेपर्यंत. चला 12ला 5 कमी असताना जायचा. बुवाचा आमचा संबंधच नाही असतं ना असं काही ठिकाणी. बुवाचा काय संबंध, आमचा संबंध बेलिलकर परिवाराशी. जण आई गेलेत, त्यांच्या निमित्ताने 13व्याला त्यांच्या लेकरांना, त्यांच्या सुनांना, त्यांच्या नातेवाईकांना भेटायचं आहे. काही असतील, त्यापैकी आपण बरीच जण आहेत. महाराज आमचा आहे, मग महाराजांच्या कार्यक्रमाला गेलो पाहिजे. त्या परिवाराचा आमचा काही संबंध नाही त्यांनी बोलवलं, पण महाराज आपल्या भागात येतात ना, मग आपण तिथे गेलो पाहिजे. आपल्याकडे वेळ आहे. या नायानं आपण आलात, आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्या समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी, माझ्याकरता रुक्मिणी आईसाहेब आहेत, नर्मदामयी आहेत. माझा बंधुवर्ग हा पांडुरंग परमात्मा आहे. आणि बोलतो तो चुकतोच ना, आणि आम्हाला लय वाईट सवय आहे खरं बोलायची. त्याच्यामुळं किती जणांना ते पचेल रुचेल हे सांगता येत नाही, परंतु प्रत्येकाचा एक स्वभाव धर्म असतो, तो जात नाही ना. तो स्वभाव जात नसल्यामुळं कदाचित सुंब जळला तरी पीळ मात्र कायम असतो ना. त्याप्रमाणे असं उघड बोललं पाहिजे.
आमच्यापर्यंत शास्त्राची मतं साधू संतांनी सांगितलेले विचार पोचवण्याची जबाबदारी असल्यामुळं आम्हाला त्या जबाबदारीचं भान ठेवूनच बोलावं लागतं. नको त्या गोष्टी सांगण्यापेक्षा खरं काय ते आम्हाला कळलं पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला आहे, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. बोलण्याच्या ओघामध्ये चुकीचा शब्द गेला असेल तर कचरा फेकून द्यायचा असतो, कचरा थोडाच गोळा करून पिशवीत भरून न्यायचा असतो. आणि चांगले शब्द असतील तर सत्यनारायणाचा प्रसाद समजून घरी न्यायचा आहे. एखादं वाक्य आपल्या परिवारामध्ये हा बाबा असं असं ऐकलं आहे आणि खरंच आपण तसं आचरणामध्ये आणलं पाहिजे. ईश्वर करो या जनाईच्या लेकरांना भगवंतानी समाजाच्या प्रवाहामध्ये, आता माझं त्याच्याशी खरंच काही संबंध, मी कोणालाच ओळखत नाही. इथं आलो तरी मला माहीत नाही त्यांचं मुलं कोण, सुना कोण, मुली कोण, जावई कोण. त्यात ते आता हे लिस्ट दिल्यानंतर वाचून बोलायला मिळेल, पण मी तसा परिचित नाही. मला फक्त सेवा आली. आमचे गुरुनाथ म्हात्रे सोनारपाडा 13व्याचा आमची मामांची पोर आहे, तिकडे सगळी शरद भाऊ, आमचे भरत भाऊ, ह्या आईच्या परिवारामध्ये त्यांचा मुलगासुद्धा एक गेलेला आहे ज्याचं नाव अरुण होतं. हा मुलगासुद्धा भगवंताच्या चरणाशी गेलेला आहे. आता त्यांचा एक मुलगा विजय नारायण बेलिलकर, त्यांची विवाहित कन्या आहे विद्या जनार्दन पाटील. अरुणा प्रमोद पाटील ही मुलगी आहे. त्यांची एक सून आहे जिच्या नशिबामध्ये वैधव्य आलं आहे, ती सुनीता अरुण बेलिलकर. आणि विजयची सौभाग्यवती अंकिता विजय बेलिलकर. समस्त बेलिलकर परिवार इथे ज्या भागामध्ये राहतात तिथे काठे परिवार, जोशी परिवार, जे कोणी मंडळी असतील, म्हात्रे परिवार, आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आहे. आपण इथे आम्हाला सेवा करण्याची संधी दिलीत. वक्ता तो वक्ता नो हे श्रोतेविन. आणि तुम्ही सामान्य श्रोते कुठे आहेत? माझ्या ज्ञानोबाने सांगितलं आहे आम्हाला तर एवढं एका देवळात गेलं तर एक देव भेटेल, पण इथं एवढं सगळं मंडप भरलं आहे. प्रभो तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती स्वीकाराल तरी. या न्यायानं तुमच्या सगळ्यांचं दर्शन घेतो आहे आणि वाढलेल्या वाणीला इथंच विराम देतो आहे. आर्यमा देवतांना विनंती करेन, पितरांची देवता आर्यमा देवता आमच्या ह्या जनाईंना पुढच्या प्रवासासाठी सहाय्य करा. सहाय्य करण्याकरता जे लागतं आहे ते आमच्याकडे सध्या थोड्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामध्ये वाढ होते. पुण्याचं आपण दुसऱ्याला देऊ शकतो आहे आणि पुण्यच चालतं आहे. परलोकामध्ये दुसरं चालत नाही. हां, काहीच चालत नाही पुण्य. आणि पुण्य देताही येतं, घेताही येतं. पुराणांमध्ये, धर्मग्रंथांमध्ये अशी अनेक उदाहरणे, काही संबंध नसताना एखाद्याच्या हृदयामध्ये दया आली आणि त्यांनी त्याला ते पुण्य दिलं आणि त्या पुण्याच्या जोरावर त्याचा उद्धार झाला आहे. मग इथं तर आपली नातेगोतेमध्ये आहेत ना, आमची त्या जबाबदारी आहे, सामाजिक बांधिलकी आमची, आणि म्हणून आम्ही ते पुण्य दिलं पाहिजे. सगळ्यांनी थोडं थोडं दिलं तरी थेंबे थेंबे तळे साचे. या न्यायानं त्यांचाही पुढचा मार्ग सुखकर होईल आणि त्यांना जर सुख प्राप्त झालं तर ते आपल्यालासुद्धा आशीर्वाद देतील. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व काल. बस फक्त एकच करायचं, तुमचं जीवन आनंदाने भरून जावं, तुमच्या जीवनातील दुःख दारिद्र्य व्यथा दूर व्हावं अशी त्या भगवंताला प्रार्थना करतो. परंतु ते होण्याकरता तुम्हीसुद्धा एक पाऊल पुढं अध्यात्माकडे परमार्थाकडे आलं पाहिजेत आणि आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाम असलं पाहिजे, जे कलियुगामध्ये अत्यंत प्रभावी साधन आहे. एवढी सदिच्छा व्यक्त करतो आहे आणि या ठिकाणी वाढलेल्या वाणीला पूर्णविराम देतो. पुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय, मावड़ी ज्ञानेश्वर महाराज की जय, जगतगुरु संत तुकाराम महाराज की जय, सभी संतों की जय, सभी पंतों की जय, अपने अपने माता पिताओं की जय, अपने अपने श्री गुरुओं की जय. विठ्ठल विठ्ठल. आरती घेतली वरती का इथून घ्यायची विचारा? इथून घ्यायचे. चला ताट पकडा, आरतीचं लगेच सुरुवात होईल. युगे 28 विटेवरी उभा, वामंगे रखमाई दिश दिव्य शोभा, पुंडलिकाच्या भेटी परब्रह्माले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. जय देव जय पांडुरंगा व हरि पांडुरंगा, रखमाई वल्लभाराईच्या वल्लभा पावे जेवळगा. जय देव तुळशी माळा गळा करटे उनकटी, कासे पितांबर कस्तुर ललाटी, देव सुरवर नित्य ती बेटी, गरुड हनुमंत
पुढे उभे राहती. जय देव जय पांडुरंगा व हरी पांडुरंगा. रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जेवलगा. जय देव जय. आषाढी कार्तिकी भक्तजन येती व साधूजन येती. चंद्रभागे माझे स्नाने जय करती. दर्शन हेळा मात्रे तय होय मुक्ती. केशवाशी नामदेव माधवाशी नामदेव भाव वाळीती. जय देव जय पांडुरंगा व हरी पांडुरंगा. रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जेवलगा. जय देव जय. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा. सेविती साधू संत मनोवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी. हित नेणती कोणी अवतार पांडुरंग. नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा. सेविती साधू संत मनोवेधला माझा. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले. विश्व ब्रह्मची केले राम जनार्दनी. पायी टकची ठेले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा. सेविती साधू संत मनोवेधला माझा. आरती ज्ञानराजा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा. सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले. तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा. सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. आरती तुकारामा तुकिता तुलनेसे ब्रह्म तुकासे आले. म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा. सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. आरती तुकारामा घालीन लोटांगण वंदीन चरण. डोळ्यानं पाहिन रूप तुझे. प्रेमे आलिंगन आनंद पूजिन. भावे ओवालिन म्हणे नामा. विठ्ठल रखमाई ठोबा रखमाई. विठ्ठल रखमाई ठोबा रखमाई. हेची व्हावी माझी आस. जन्मजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी वारीच कोण देहरी. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. चंद्रभागे स्नान तुका मागे हेचे दान. पंढरीचा वार करी वारीच कोण देहरी. मागणे तेक तुझ प्रती आहे. देशील तरी पाहे पांडुरंगा. या संतांसी निर्वी हेची मज देई. आणि तुझे काही न मागो तुझ. तुका म्हणे आता उदार तू होई. मज ठेवी पायी संतांची या संतांसी निर्वी हेची मज देई. आणि तुझे काही न मागो देव. ज्ञानदेव तुकाराम. 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 तुकाराम तुकाराम पुंडळी कवरधारी विठ्ठल. हॅलो. रामकृष्ण हरी. कैलासवासी जनाबाई नारायण बेलेलकर यांच्या 13व्या कार्यक्रमानिमित्त आपण या ठिकाणी जमलो. आणि या कार्यक्रमानिमित्त आज ज्यांची सेवा झाली ते नर्मदापुत्र हरिभक्तपरायण बबन महाराज म्हात्रे. सुंदररित्या अशी सेवा दिली त्याबद्दल बेलेलकर परिवारातर्फे आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच थोड्या वेळात पाणी देण्याचा कार्यक्रम होईल. आधी पुरुषांनी पाणी द्यायचं आहे, नंतर महिलांनी पाणी द्यायचं आहे. कोणीही जेवण केल्याशिवाय विमुख जायचं नाही आहे. धन्यवाद.